नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल भेंडीची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. भेंडीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलोपेक्षा अगदी थोड्याशा जास्त भेंड्या घेतलेल्या आहेत. ह्या भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका सुती कापडाने आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. सर्व भेंड्या या ठिकाणी सुती कापडाने पुसून झाल्यानंतर ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर आता भेंडी चिरत असताना आपल्याला याचा जो देठ आणि शेंडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि मधला भाग आहे तो आपल्याला भाजी बनवण्यासाठी घ्यायचा आहे. तर या पद्धतीने देठ आणि शेंडा कट केल्यानंतर आपल्याला ह्या भेंडीला अशा पद्धतीने एक काप मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आतल्या बाजूने आपल्याला समजतं की भेंडी किडलेली आहे की नाही. हे किडलेली भेंडी काढून टाकायची आणि चांगल्या भेंड्या इथं भाजी बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत. जर का भेंडीची साईज जास्त लांब असेल तर 2 भागांमध्ये ही भेंडी तुम्ही चिरून घेऊ शकता. अशा पद्धतीने भेंडीला काप मारला तर या भेंडीमध्ये मसाले छान असे मुरले जातात आणि भाजीची चव आहे किंवा टेस्ट आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते. सर्व भेंड्या याच पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला साधारणपणे 2 ते 3 चमचे इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भेंड्या घालायच्या आहेत. आता याच्यावरून आपल्याला अगदी पाव चमचे इतकं मीठ घालायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवरती छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. जास्त ही भेंडी करपवण्याची आवश्यकता नाही. अगदी 3 ते 4 मिनिटासाठीच ही भेंडी आपण परतून घेणार आहोत. सारखं तीच भाजी आपण एकाच पद्धतीने बनवली तर ती खाण्याचा खूप कंटाळा येतो किंवा नकोशी वाटते. जर का तीच भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी अगदी मीडियम गॅसवरती ही भेंडी मी या तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे. आता ह्या सर्व भेंड्या आहेत त्या आपण कढईमधून बाजूला काढून घेऊयात. सर्व भेंड्या कढईमधून बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये फोडणी करता 2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे. भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचं. जिरे मोहरी छान फुललेलं आहे. काही कढीपत्त्याची पानं घालूयात आणि या ठिकाणी 1 चमचा मी अद्रक आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे. आता ही अद्रक लसूण पेस्ट आपण कच्चेपणा दूर होईपर्यंत छान अशी परतून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले होते. त्याची प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असे ही प्युरी आहे ती परतून घ्यायची आहे. अगदी छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपण हा कांदा या तेलामध्ये परतून घेऊयात. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एका लालसर टोमॅटोची प्युरी घालायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. टोमॅटोमध्ये जास्तीत जास्त ओलसरपणा असतो तो दूर होईपर्यंत आपण ही फोडणी छान अशी परतून घेऊयात. या ठिकाणी पूर्णपणे या टोमॅटोमधला ओलसरपणा दूर झालेला आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. 1 चमचा मी ठेवणीतलं काळं तिखट घालते. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता. 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे मसाले किंवा ही फोडणी अगदी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली तर भाजीला रंग छान येतो. त्याचबरोबर तरी पण भाजीला छान येते. त्यामुळे हे मसाले किंवा फोडणी छान परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी मी अगदी 1 चमचा भरून इतकं बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये पाणी घालून मी छान अशी याची प्युरी बनवते आणि यामध्ये घालत आहे. आता ही प्युरी घातल्यानंतर हे मसाले थोडेसे पांढरेसर दिसू लागतात. पण पुन्हा याला छान अशी तरी यायला लागते. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी मी कच्च्याच बेसन पिठाचा वापर केलेला आहे. हवं असेल तर तुम्ही हे बेसन पीठ थोडंसं भाजून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कच्चं बेसन पीठ घातलं तरी देखील आपण भेंडी शिजवताना हे पीठ छान असं शिजलं जातं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चवीकरता मीठ घालायचं. भेंडी फ्राय करताना देखील मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे. भेंडी शिजण्यासाठी आणि अगदी थोडीशी ग्रेव्ही शिल्लक राहण्यासाठी आपल्याला तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
मसाले छान असे या पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भेंडी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भेंडी शिजेपर्यंत आपल्याला हे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोड्या वेळासाठी ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे, तरी पण छान आलेले आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी इथं भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीमधल्या भेंड्या देखील छान अशा शिजलेल्या आहेत. तिथं मस्त अशी आपली बेसन भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट लागते. बनवण्यासाठी अगदी सोपे आहे. तुम्ही देखील ही बेसन भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.